प्रथमतः जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तिथला सरपंच तर तो हटवण्याचा प्रयत्न करू लागला, हटवू लागला. तिथे एक छत्रपतीची वाघीण तिने ती प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराज एक हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आणि त्या आम्ही आराध्य दैवताला मी इथून हटू देणार नाही असं करीत असताना त्या महिलेला हाणमार केली आणि तिच्या अंगावरले कपडे पण फाडण्यात आले. तर अशा जातीयवादी सरपंचाचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतोच, पण असल्या हरामखोराला जिथं दिसल तिथं एक मी त्याची जीभ छटा आणि 1,00,000 रुपये बक्षीस घ्या असा इशारा मी रात्री दिला आहे. आणि जर तो योगायोगी जर माझ्याच हाताखाली झाला, जीभ छाटून ज्या हातानं माझ्या बहिणीवर जे हात उचलला आणि तिचे कपडे त्यानं फाडण्यात आले ते हात मी छाटल्याशिवाय राहणार नाही. आणि शब्द माझा म्हणजे शब्दच आहे, कारण का मी आज चिखला गावी चाललेलो आहे. मी चिखला गावी जाऊन तिथं माझ्या बहिणीची पूर्ण जाऊन विचारपूस करून मला काल जाता आलं नाही, म्हणजे माझी काल तब्येत ठीक नव्हती, मला सलाईन लावलेली होती म्हणून मी काल जाऊ शकलो नाही. तरी आज मी चिखला गावी जाऊन तिथे मी माझ्या बहिणीची व तिथली मी सर्व काही करणार आहे. तर संस्थापक अध्यक्ष स्मारक योद्धा बाळराजे दादा आवरे पाटलाला ही घटना समजताच दादा तिथं गेले आणि बाबा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हटवता, आम्ही 1 दिवसामध्ये आम्ही दिवसा उभा करू शकतो म्हणून दादानं लगेच सूर्यास्ताच्या अगोदरच ती स्मारक तिथं उभा केली. हिंदुस्थानमध्ये जर कोणत्या महिलेवर जर अन्याय झाला मग ती मराठा म्हणूनच नाही 18 पगड समाजची महिला असेल तिथं मनोज दादा जाणारच, कारण का मनोज दादा म्हणजे एक समजा आज आमचं दैवत आहे, आमचं हृदय आहे, त्या ठिकाणी दादा जाणारच ना. आज